धाराशिवच्या कारंजा गावातील गावकऱ्यांनी मदत नाकारलेली आहे। परंडा तालुक्यातील कारंजा गावातील प्रकारे शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचं किट पाठवलेलं होतं। मदत किटवर सरनाईकांचे फोटो लावल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही। म्हणजे ही इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची? लोक मरतायत, आक्रोश चाललाय। ज्यांचे फोटो लावले, एक तर ना या राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन कॉम्पिटिशन त्यांच्यातच लागली आहे। आणि तुमच्या माध्यमातून मला दिसलं कळलं की फोटो छापलात, आम्ही तुमची मदत घेत नाही, परत पाठवले। काय तो स्वाभिमान शेतकऱ्याचा, इतका आभाळ फाटलं। पण तुम्ही राजकारण्यांनी आम्हाला गरज आहे नक्की, आम्ही गरजवंत आहोत, पण आम्ही भिकारी नाही, हे ठणकावून सांगण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं। दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता माझा प्रचार कसा होईल, माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल, मला हेच तो दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता, सुसंस्कृतपणा होता राजकीय, तो आता नष्ट पावलाय। म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे, जो बळीराजा आहे, त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे। आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्णतः नापीक होईल, इतका मोठा महापूर आलेला आहे। त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे। जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका। विरोधकामधल्या अनेक नेत्यांनी आपले फोटो लावले आहेत। मी त्याचा आता राजकारण करायचा दिवस नाही आहे। कोणी काय फोटो लावून काय मदत केली, विरोधी पक्षात असे लोक आहेत। 1 किलो वाटलं 10 किलोची जाहिरात छापली, त्यामुळे त्यात जात नाही। फक्त एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिरातबाजी मदतीमध्ये येऊ नये। मदत ही अदृश्य सढळ हाताने करावी, कारण शेवटी आपण काही दाखवण्याकरता करत नाही आहे। आणि त्यामुळं यातनं काही राजकारणातून मतं भेटण्याचा काही हा प्रसंग नाही आहे। हा तर हृदयातून जनतेला मदत करणे हा भावनिक आणि लोकांना आधार देणारा एक काम आहे। ठिकाणी काही मदतीचं सामान जर पोहोचवलं असेल आणि त्यांनी आपल्या प्रेमापोटी आपल्या नेत्याचे फोटो लावले असतील तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही। परंतु त्या ठिकाणी जनताही त्रस्त आहे आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशनमुळे, त्रस्त असल्यामुळे काही अशा प्रकारची रिएक्शन लोकांनी दिली असेल। त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठल्या स्थितीमध्ये कशा प्रकारे काय करावं याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं। तर आजच्या या परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तात्काळ पोहोचविल्या जाणं आणि त्या पोहोचविण्याकरता हे युवक सगळे मेहनत करत आहेत। तुम्ही तर काही आजपर्यंत पाठवलं नाही आणि तुम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।